हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असाल. तर माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आज मी एक नवीन अशी छान रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे पुरणाची पोळी, एकदम स्वीट अशी छान. तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. पण सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी आधी अ, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे पिठाचं काही माप वगैरे नाही. डायरेक्टली मी लागण तेवढं पीठ मळून घेतलेलं आहे. आधी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लागण तेवढं पीठ मी ॲड केलेलं आहे. आणि हे पीठ मी एकदम मऊ असं पीठ मळून घेणार आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल मी फक्त ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आधी म्हणजे मैदा वगैरे काही टाकलेलं नाहीये, तेल वगैरे पण काही टाकलेलं नाहीये. फक्त मीठ आणि पाणी फक्त ह्याच्यामध्ये एवढंच ॲड केलेलं आहे. आणि पिठाला बघा कशाप्रकारे मळून घेतलेलं आहे. एकदम मऊ असं पीठ झालेलं पाहिजे त्याप्रमाणे मी पीठ मळून घेते. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि मी पिठाला एकदम मळू घेतलेलं आहे. कारण पीठ आपलं एकदम मऊ असं पीठ पाहिजे. तर त्याप्रमाणे आणि मी ह्याच्यामध्ये कॅरी बॅगमध्ये ठेवलेलं आहे. कारण का पीठ आपलं आहे तसं राहतं. पीठ जर असं ठेवलं तर ते पिठाला वरून कडकपणा येतो. आपले जे पोळे आहेत ते चांगले होणार नाही. त्याच्यामुळे मी कॅरी बॅगमध्ये टाकून ठेवलेलं आहे आणि ते पिठाला मी भिजवून घेणार आहे. तोपर्यंत आपण डाळीला शिजवून घेऊया. मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो आणि त्याला पाणी उकळी यायला पातेलं ठेवलं होतं. त्या पातेल्यात पाणी टाकून चांगल्यापैकी उकळी आलेली आहे आणि आता ते मी डाळ ॲड करणार आहे. डाळीला चांगले शिजवून घ्यायचे आहे आपल्याला. जवळ-जवळ आपले 20 ते 25 मिनिटं झालेले आहे. डाळ आपली शिजत आलेली आहे. तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे डाळ अशी फुटली पाहिजे, मग ती डाळ एकदम भारी होती. तर आपली डाळ मस्त शिजून झालेली आहे. तर ह्यातलं आता जे पाणी आहे, ते आमटीसाठी पाणी काढणार आहे मी आणि ते पाणी साईडला ठेवून नंतर फक्त सुकी डाळ पाहिजे ना आपल्याला. तर तुम्ही पाहिलं असेल मी डाळीतलं पाणी साईडला काढून ठेवलं होतं आणि ही फक्त डाळ तुम्ही पाहू शकता त्यातले की थेंब नाही पाण्याचा. आणि ह्याच्यामध्ये आता आपण अर्धा किलोच्या हिशोबाने म्हणलं तर अर्धा किलोचा गूळ घ्यायचा आहे. तो थोडासा कमी घ्यायचा आहे. गूळ तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकतात की म्हणजे गोड तुम्हाला किती पाहिजे त्या हिशोबाने. तर मी अर्धा किलोला थोडंसं कमी घेतलेलं आहे. कारण का डाळ फुगती मग त्याच्यामुळे ते प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे ते प्रमाण तेवढं घेतलेलं आहे मी. आता त्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. तर आपला गूळ पण वितळून झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता 1 चमचाभर इलायची पावडर म्हणजे मिक्सरमध्ये साखर टाकून वाटून घेतली होती. ती ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता जे तुम्ही पाहत असाल हे असं पातळ झालेलं आहे आणि पातळ म्हणजे गूळ जी आहे ती वितळला आहे. आणि त्याच्यामुळे ते पातळ दिसत आहे. पण आपल्याला पूर्ण हे एकत्र करून ह्याला पूर्ण असं सुकून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला हाय ठेवायचा आहे. कारण का गॅस स्लो केला तर आपले जे आहे ते अजून पातळ होईल फक्त म्हणून गॅस फुल ठेवायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती असं कंटिन्यू चालवत राहायचं उलथाणीने. कारण का तो पाहिलं नाही तर ते खाली जळून जातं आणि ते आपल्याला आपल्या पोळीचा वास येईल. त्याच्यामुळं आपण कंटिन्यू हात चालवत राहणार आहे. तुम्ही पाहू शकता पाणी किती सुकलेलं आहे. आपण म्हणजे अजून बरंच पाणी आहे. तर असंच आपण पाणी आटवून घेणार आहे ह्याचं.
तर फायनली आपलं डाळीचं जे काही होतं गुळाचं पाणी वगैरे सगळं सुक्क झालेलं आहे ना, आता ह्याला मी पुरणाची चाळीमध्ये टाकणार आहे आणि त्यानुसार त्याला एकदम बारीक करून घेणार आहे. जसं तुम्ही पाहू शकता, हे आपलं थोडंसं म्हणजे मी गरम-गरमच घेतलेलं आहे. कारण का गरम-गरम वाटायला ते एकदम सोपं जातं म्हणून मी गरम-गरम घेतलेलं आहे. आता मी ह्याला उलताना नाही तर मी ह्याला तांब्या घेतलेला आहे. तांब्याने भाजत पण नाही, काही नाही आणि पटपट होऊन जातं. तर आपलं पुरण पण रेडी झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी पेढा किती घेतलेला आहे. पेढा छोटाच घ्यायचा आहे आपल्या गव्हाचा कारण का त्याच्यामध्ये पुरण ॲड केलं की आपल्याला ते एकदम पेढा मोठा होतो आणि शक्यतो पेढा छोटाच घ्यायचा गव्हाचा कारण का पुरण पुरणपोळीमध्ये पुरण जास्त बसलं तरच पोळी एकदम छान वाटते म्हणून त्याच हिशोबाने घ्यायचं आहे. तर आपल्या दोन्ही हातांनी एक वाटी बनवून ह्याचा पुरणपोळी पुरणाचा गोल पेढा बनवून त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि पूर्ण साईडचं त्याचं तोंड बंद करून एकदम हे करून त्याला सुकं पीठ लावून मग लाटायची आहे. आपण बघितलं असेल की मी पेढा तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला अ, ल पोळी लाटताना सगळीकडनं सारखी लाटायची आहे. कारण का आपली पोळी फक्त एका साइडने नाही तर सगळीकडनं गोल अशी फुगलेली पाहिजे आणि त्याची किनार पण एकदम पातळ असेल तरच पोळी छान लागते खायला. तर तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे पोळीला बनवून घेतलेली आहे. तर पोळी आपली ऑलमोस्ट झालेली आहे. तर आता मी ह्याला तव्यावरती टाकणार आहे. तर आपली पहिली पोळी बनून झालेली आहे आणि आता मला ह्याच्यावरती गॅसवरती टाकलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अशाप्रकारे. तर पहिली पोळी माझी एवढी फुगलेली नव्हती पण दुसरी माझी म्हणजे बऱ्याच मी सगळ्या केल्या. तर सगळ्या माझ्या एकदम अशा पुरणपोळी फुगून झाल्या होत्या. तर ही पण तुम्ही पाहू शकता पहिली होती त्याच्यामुळे थोडीशी नॉर्मली एवढी फुगली नाही पण दुसरी खूप छान फुगली. तर तुम्ही पाहिलं असेल कशाप्रकारे पुरणपोळी एकदम बनवून तयार झालेली आहे आणि पुरणपोळी जर गरम-गरम खाल्ली तर खूप छान लागते आणि तुम्ही पाहू शकता तसं इकडनं भाजून पण झालेली आहे. कुठंच अशी कच्ची वगैरे राहिलेली नाहीये. तर आपल्याला पहिली पुरणपोळी झालेली आहे आणि ही मी दुसरी टाकलेली आहे. तुम्ही पहिल्यापेक्षा पाहू शकता दुसरी पुरणपोळी पण माझी खूप छान झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता मी पुरणपोळीची भाजून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी तेल लावलेलं आहे. तुम्ही तेल किंवा तूप पण लावू शकता. आपली पोळी बघा कशी अशी
उत्तम अशी फुगलेली आहे. चला तर मग आपली ही फायनल पुरणपोळीची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझ्या छान-छान असं मस्त अशा रेसिपी मी घेऊन येत जाईन आणि तुम्ही जर लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझं कुकिंग व्हिडिओ बनवायचं खूप प्रोत्साहन वाढतं. कारण एक जास्त आवड निर्माण होते. कारण का आपल्याला असं वाटतं, की आपली म्हणजे कुकिंग व्हिडिओ लोकांना आवडतात म्हणून आपण उत्साह खूप वाढतो. असंच मला सपोर्ट करत जा आणि भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं खात जा, आनंद राहा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर. तर तुम्ही पाहू शकता बिना मैद्याच्या ही पुरणपोळी एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय आपली पोळी कुठंच तुटलेली नाहीये.